हाय गाईज, तर आमचं रेडी होऊन झालं आहे आणि आता खाली नाश्ता करायला चाललो आहे. मी कशी दिसतीये? गोड ना? थँक्यू. गाईज, तर आम्ही हरिहरेश्वरवरून श्रीवर्धनला आलो आत्ता आणि श्रीवर्धन बीचला जबरदस्ती की बोट राईड करवतात हे मला जबरदस्ती. हाय गाईज, तर काल रात्री आम्ही जेवण केलं, त्याच्यानंतर रूमवरती आलो आणि झोपलो. तर आता आज सकाळचं 6:30 वाजलेत आणि आम्ही उठलो आणि एवढी थंडी आहे इकडे, म्हणजे मला वाटलं होतं थंडी नसेल पण खूप जास्त थंडी आहे. तर आता झोप वगैरे छान झाली आहे. आता आवरून मंदिरात जायचं आहे सकाळी. हाय गाईज, तर आमचं रेडी होऊन झालं आहे आणि आता खाली नाश्ता करायला चाललो. आम्ही ज्यांच्याकडे स्टे करतो तर आज आजींकडे नाश्त्यासाठी ऑर्डर दिली आहे, पोहे सांगितलेत. तर आता जाऊन नाश्ता करणार आणि मग मंदिरात जाणार. बाय द वे, मी कशी दिसतीये? गोड ना? थँक्यू. पोहे आलेले आहेत आपले. किती निवांत आहे बघा, अजिबात गर्दी गोंधळ काही नाही, शांत सगळं, रिलॅक्स. 8 वाजले सकाळचे फक्त. इथे राहिलो आम्ही, वृंदावन होमस्टे. नाश्ता करून झाला आता आणि आता मंदिरात जाणार आहे आम्ही. तर एक पूजा आहे छोटीशी मंदिरात, तर मग ती करून आम्ही त्यानंतर श्रीवर्धन बीचला जाऊ, म्हणजे पूजा करू. त्याच्यानंतर परत इकडे हॉटेलवरती येऊ, चेंज वगैरे करून सामान घेऊन त्यानंतर आम्ही श्रीवर्धनला जाणार. मंदिराच्या आवारात पोचलो आम्ही. आमच्या हॉटेलपासून हार्डली 15-20 मिनटं, 15 पण नाही, आमच्या हॉटेलपासून हार्डली 5 मिनटावरतीच आहे मंदिर. आणि आता आम्ही पोचलो आहे आणि इकडे जी तुम्हाला नारळाची झाडं दिसतात त्याच्या पाठीमागेच बीच आहे. तर आता मंदिरात चाललो. आम्ही 8 वाजताच पोचलो इकडे आणि खूपच लवकर आलो आणि सगळे शॉप्स वगैरे तर इथले बंदच आहेत, अजून काही चालू नाही झालं. हा असा एंट्रन्स आहे मंदिराचा. हे असं मंदिर आहे आणि जास्त गर्दी नाही आता. मला वाटतं 10 नंतर वगैरे गर्दी होईल इकडे. पाहुणे नाही, आम्ही पाहुणे यांच्या राज्यात. हे काळभैरव मंदिर आहे. आधी या मंदिरात येऊन दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं लागतं. आणि इकडे समोर हा जे प्रवेशद्वार दिसतोय तिथे शंकराचं मंदिर आहे. आमची पूजा करून झाली आहे आणि 11 वाजलेत आता. आम्ही इथे प्रदक्षिणा मार्गावरती गेलो नाही, कारण की 60 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या दिवशी, तर मग खूप वेळ गेला असता. आणि आता आम्हाला पुढे श्रीवर्धनला पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि आता एका ठिकाणी वडापाव खायला थांबलं. मग
वडापाव खाऊन झाला की मग रूमवरती जाऊन चेंज वगैरे करून आम्ही पुढे श्रीवर्धनला जाणार. तुम्हाला पाहिजे का आणखी दुसरं का वडापाव अजून काय आहे? मिसळ पाव, वडा, रस्सा, घावन चटणी आहे का? एक प्लेट द्या. एक घावन चटणी द्या आणि एक वडापाव मला खायचं. गाईज, तर आम्ही हरिहरेश्वरवरून श्रीवर्धनला आलो आत्ता आणि श्रीवर्धन बीचला 19-20 किलोमीटर आहे हरिहरेश्वरपासून श्रीवर्धन बीच. आणि थोडंसं इकडे आल्यानंतर फील येत आहे की बीचवरती आलो आहे. तिकडे हरिहरेश्वरला एवढा फील आला नाही, म्हणजे सनसेट खूप भारी होता तिकडचा, पण आम्ही बीचवरती गेलोच नाही, म्हणजे साईडहूनच आम्ही बघितलेला सनसेट. तर हे तर खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली. आणि म्हणजे आमचं असं झालं होतं की प्लॅन अ बीच ट्रिप बट मेक इट महाराष्ट्रीयन. मग ते देवस्थान करणं गरजेचं आहे, तर त्यामुळे मम्मी पप्पांसाठी आम्ही तिकडे गेलेलो आणि आम्हाला एक पूजा पण करायची होती, त्यामुळे आम्ही हरिहरेश्वरला गेलो होतो. पण आता श्रीवर्धनला आलो आहे. थोडंसं ऊन आहे, पण दॅट इज ओके. मजा तर येणार आहे. आता थोडा वेळ, तासभर, 1-1.5 तास फोटो सेशन, व्हिडिओज वगैरे काढून मग त्यानंतर घरी जायला निघू. आणि पूजा केली आहे त्यामुळे नॉनव्हेज काही खाता येणार नाही आम्हाला, तर व्हेजच काहीतरी खाणार आणि जाणार. आणि हे ब्रेसलेट मी गोव्यावरून घेतलेलं, ते मी इथे घातलं आहे. मॅच पण झाला आहे माझ्या आउटफिटला. आम्ही बोट राईड करायला चाललो आता, आणि मी नको म्हणत होते तरी पण ह्या दोघांना करायचं आहे. मला भीती वाटते जाम, पण ठीक आहे, आता त्यांना करायचं म्हणून जाते. समुद्रात बंद वगैरे पडली ती गाडी तर काय करणार, बोट. ठीक आहे, आता काय, भेटूया बोटमध्ये. जबरदस्ती की बोट राईड करवतात ते मला, जबरदस्ती. मला भीती वाटते. बोट तर चालू झाली आहे. समुद्रात पहिल्यांदा मी आजपर्यंत झाली आहे, याच्या आधी मी कधी गेले नव्हते. हे दोघं एन्जॉय करतात. गाईज, इकडे बीचवरती असं वॉक थ्रू आहे पूर्ण बीचवरती. तर इकडे पण छान आहे बघायला, किंवा निवांत बसून बघायला पण मस्त आहे. फक्त काय आहे की आता आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला लेट झाला म्हणून आम्ही निघतोय. पण छान आहे हा पण बीच. इथं रश जास्त आहे ॲज कम्पेअर टू हरिहरेश्वर. आणि आमचं बीचवरती हुंदडून झालं आहे, माझं हुंदडून झालं आहे. त्यामुळे आता आम्ही निघतो इथून, थोडंसं खाणार पिणार आणि परत मग रिटर्न पुण्याला जायला निघणार. संपली आमची ट्रिप इथेच आय गेस. आणि नाही, अजून नाही संपली. आता खायचं काय खाते ते पण बघूयात ना. तर हा बीच खूपच छान आहे. बीच मला आवडतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर पण कमी वेळ मिळाला यावेळेस फिरण्यासाठी, जास्त वेळ मिळाला नाही. तर नेक्स्ट टाईम बघूयात कुठे जाता येतं. बीच नाही प्लॅन करणार मे बी आता,
बट लेट्स सी. तर गाईज आमचं जेवण करून पण झालं आहे. इथे श्रीवर्धन बीचपासूनच एक 2-3 मिनटाच्या डिस्टन्सवरतीच एक रेस्टॉरंट होतं, तर मग तिथे आम्ही व्हेज जेवण खाल्लं आणि डिसेंट होतं फूड, असं काही वाईट नव्हतं. सो आय गेस हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. आणि मजा आली. 2च दिवसाची ट्रिप होती, शॉर्ट ट्रिप, आणि मस्त मजा केली, फिरलो, खाल्लं. आणि आता परत पुण्याला निघणार आहे आम्ही जायला. ऑलमोस्ट आता 2 वाजले दुपारचे, तर घरी पोचायला 7-8 वाजतील. तर येस, हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.